महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची. नमस्कार, मी सुदर्शन दरेकर. महाराष्ट्र नामा लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा जो बिगुल वाजलेला आहे या संदर्भात प्रभाग क्रमांक 4मध्ये आलेलो आहोत. डॉक्टर सुनीता पोटे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून उमेदवारी त्यांना मिळालेली आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्ते. काय सांगाल, तुम्ही डॉक्टर आहात आणि निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरला? प्रथमतः मी माझी ओळख करून देते. मी डॉक्टर सुनीता संतोष पोटे, मीरा नर्सिंग होम खरामळा शिरूर प्रभाग क्रमांक 4 इथून उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि गेली 25 वर्ष मी शिरूर येथे वैद्यकीय सेवा देत आहे. आपण राही फाउंडेशनच्या माध्यमातून गेले 25 वर्ष सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहात. त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. तसं पाहायला गेलं तर वैद्यकीय सेवा हीच एक मोठी सामाजिक कामगिरी म्हणून मी गेली 25 वर्ष सर्व्हिस देत आहे. तरीही राही फाउंडेशनच्या अंडर अनेक गरीब गरजू महिलांची, गर्भवती महिलांची माफक दरामध्ये तर कधी मोफतही अशा डिलेवरी मी गेली 25 वर्ष हजारो महिलांच्या केलेल्या आहेत. तसेच ग्रामीण भागामध्ये किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन आणि अशा शाळांमध्ये जाऊन आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे की जिथे कोणीही महिला शिक्षिका नाही, अशा शाळांमध्ये आम्ही भेटी दिलेल्या आहेत. तिथल्या किशोरवयीन मुलींशी संवाद साधलेले आहेत, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि याशिवाय अनेक महिलांच्या आरोग्य तपासणी, आरोग्य शिबिर घेतलेले आहेत. कोविडमध्ये जेव्हा वृद्ध बाहेर काढले जात नव्हते आणि बऱ्याचदा त्यांचे आजार हे दाबून घरात ठेवले गेलेले होते, महिलांचे अनेक प्रॉब्लेम होते, तर वर्ष 2 वर्ष महिला ह्या घरामध्येच राहिल्या होत्या. तर अशा महिलांना आम्ही तिथे गावोगाव जाऊन ग्रामपंचायतच्या कार्यालयांमध्ये मोफत आम्ही शिबिरं घेतलेली होती. वृद्धांसाठी घेतलेली आहे, महिलांसाठी घेतलेली आहे. आणि अक्षर मानव संघटना आहे आमची, भारतभर तिचं काम चालतं. त्यातल्या महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागावरती मी प्रमुख म्हणून काम पाहते. मॅडम, आपलं समाजकारण तर सर्वश्रुत आहे. तिन्ही तालुक्यामध्ये आपलं राही फाउंडेशनच्या माध्यमातून आपण खूप मोठं काम केलेलं आहे. आपण राजकारणाच्या आखाड्यात उतरलात. आपला प्रभागाबद्दल माहिती सांगा आम्हाला. आपला प्रभाग कशा पद्धतीची लोकसंख्या आहे आपल्या प्रभागामध्ये? तसं पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक 4 हा सर्वात मोठा प्रभाग आहे शिरूर नगर परिषदेमध्ये आणि विखुरलेला आहे. 3,500 लोकसंख्या आहे आणि ती एका ठिकाणी नाही आहे. म्हणजे मध्यमवर्गीयांचा एक मोठा वर्ग आहे सूरजनगर, सुशीला पार्क, खरामळा इथे. त्याचबरोबर भिल्ल वस्ती, पारधी वस्ती, विटभट्टी असेही प्रभाग त्याच्यामध्ये येतात. त्याचबरोबर लाट्याळी, मारुत्याळी असं कंजेस्टेड असलेला वर्गही येतो. आंबेडकर नगरसारखा पण एरिया त्याच्यामध्ये येतो की जिथे अतिशय गरिबी आहे, पॉव्हर्टी आहे, असाही भाग इथे येतो. म्हणजे विविधतेनं नटलेला असा हा प्रभाग आहे आणि विविध प्रकारची लोक इथे राहतात. म्हणजे वेल एज्युकेटेडही वर्ग आहे, मध्यमवर्गीय वर्ग आहे, अतिशय गरीब वर्ग पण आहे आणि अगदी सगळ्या सोयीसुविधांपासून वंचित असलेला भिल्ल समाज, पारधी समाज अशाही वस्त्या या प्रभागामध्ये येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नदीकाठी असलेला हा प्रभाग आहे. माझा प्रभाग संपूर्णतः नदीच्या काठी वसलेला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न, समस्या या भागामध्ये मला पाहायला मिळाल्या. मॅडम, मला सांगा, आपल्या प्रभागामध्ये ज्या समस्या आपण सांगताय त्या मुख्यत्वे आपण कशा प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न कराल आणि त्या समस्या कोणत्या आहेत? तसं पाहायला गेलं तर अनेक प्रश्न, अनेक समस्या या भागामध्ये आहेत. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की नदीकाठी असलेला हा माझा प्रभाग आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं नदीची स्वच्छता ही खूप मोठी समस्या आहे. आपण गंगामाई म्हणतो किंवा नदीला आई म्हटलं जातं, पवित्र मानलं जातं नदीला. तर तिथे अस्वच्छता मला दिसते. तर पहिले आपल्या नदीची स्वच्छता होणं गरजेचं आहे. त्यानंतर आता एक एक भाग जर पाहायचं म्हटलं तर नदीकाठी असल्यामुळे तिथून बिबट्यांचा शिरकाव खूप होतो. सुशीला पार्कमध्ये आत्ता मागच्या 8-15 दिवसापूर्वी महिला जेव्हा वॉकिंगला किंवा लहान मुलांना शाळेत सोडवायला जात होत्या सकाळी, तेव्हा त्यांनी बिबट्यांचं दर्शन तिथं त्यांना झालं. त्यामुळं ह्या भागामध्ये दहशत आहे बिबट्याची, घाबरलेला वर्ग आहे. आणि त्याचबरोबर ती खाऱ्यामळ्यामधलं जर म्हणाल तर तिथं ओपन ड्रेनेज सिस्टीम आजही आहे. आज इतकी वर्ष भारताला स्वातंत्र्य मिळाले तरीही ओपन ड्रेनेज जिथं आहे त्याच्या शेजारी वसाहत आहे आणि लोक तिथे राहतात.
लोक म्हणण्यापेक्षा मीही त्यातलाच एक त्या लोकांचा भाग आहे. गेली 25 वर्ष मी ओपन ड्रेनेज सिस्टीमच्या शेजारी राहतीये. त्यामुळं मी डॉक्टर असल्यामुळं मी आरोग्य जाणते आणि ओपन ड्रेनेज सिस्टीममुळे कोणते कोणते आजार होऊ शकतात किंवा कोणत्या कोणत्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात हे मी अगदी जवळून पाहिलेलं आहे, स्वतः ते भोगलेलं आहे. त्यामुळं ही प्रामुख्याने एक समस्या मला दूर करायची आहे. शिवाय रस्ते इथले व्यवस्थित नाही आहेत, ते रस्ते नीट केले गेले पाहिजे. स्मशानभूमीमध्ये विद्युतदाहिनी आहे, परंतु ती अजून ॲक्टिवेट झालेली नाही. विद्युतदाहिनी जर आली तर जे पोल्युशन आहे तर तो प्रश्न थोडासा मार्गी लागेल. कारण जवळच खेटून लहान मुलं खेळत असतात, शेजारीच बगीचा आहे, लोक वसाहत अगदी खेटून आहे. तर तो प्रश्न मला वाटतं मुख्यत्वाने अगोदर हाताळायला घेतला गेला पाहिजे. दुसरं कब्रस्थान आहे पलीकडं नदीकाठीच, तर तिथे पण खूप अस्वच्छता झालेली आहे. तिथली स्वच्छता होणं गरजेचं आहे. तिथलं सुशोभीकरण थोडंसं झालं पाहिजे. तिथं बसण्यासाठी बेंचेस बाकडे टाकले गेले पाहिजेत. आणि इथल्या महिला वर्ग बऱ्यापैकी वॉकिंगला जातात, पण त्यांना वॉकिंग ट्रॅक नाही आहे. खड्डे खाचखळगे असलेल्या रस्त्यांतून त्या महिला वॉक करतात किंवा लहान मुलांना बोटाला धरून शाळेत जायला लागतं. तर ते रोजच्या रोज होणारा हा महिलांचा त्रास आहे. दुसरं पाहायला गेलं तर आंबेडकर नगरमध्ये मी पाहिलं इतका छोटा अरुंद रस्ता आहे की तिथून एखाद्याला इमर्जन्सी जर ॲम्ब्युलन्स न्यायची म्हटली तर ॲम्ब्युलन्स देखील जाऊ शकत नाही. मग आरोग्य मूलभूत सुविधा नागरिकांना मिळणं हे त्यांचं हक्क आहे. तर ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी तिथं रस्ता झाला पाहिजे. तिथे ड्रेनेज सिस्टीम नाही आहे. घरोघर टॉयलेट असले पाहिजे, ते त्या भागातील लोकांना आजही नाही आहेत, ते मिळाले पाहिजे. पाण्याचे प्रश्न आहेत, पाणी टंचाई आहे. अगदी सूरजनगरमध्ये सुद्धा पाण्याचा प्रश्न आहे, खारामाळ्यामध्ये आहे, आंबेडकर नगरमध्ये पाण्याचे प्रश्न आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी जाणवली की प्रभाग क्रमांक 4मध्ये शिरूर शहर म्हणजे हायवेला लागून वसाहत आहे, भिल्ल वस्ती आहे, पारधी वस्ती आहे. हायवेला रस्त्यांचं सुशोभीकरण आणि रोड लाईट्स दिसत आहेत. आणि या प्रभागातील माझ्या मायमाऊल्या, माझे बांधव आजही मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. आजही त्यांना लाईट नाही आहे, पाणी नाही आहे. त्यांची मुलं शाळेत जातात, शिकतात, त्यांच्याकडे आधार कार्ड आहे, पण त्यांना लाईट नाही आणि पाणी नाही. तर पाणी मिळणं ही तर मूलभूत गरज आहे. तर प्रत्येक नागरिकाला पाणी तर मिळालंच पाहिजे. शिवाय वीटभट्टीकडची वस्ती आहे, PWD वसाहतच्या पलीकडे जी आहे, ती पण माझ्याच प्रभागामध्ये येते. आज मी जेव्हा तिथे गेले, त्यांच्याशी बोलले, संवाद साधला, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ते तळतळून बोलत होत्या महिला तिथल्या. त्या म्हटल्या 40 वर्ष आम्ही मतदान करतोय, पण आम्हाला 40 वर्षामध्ये पाणी मिळालेलं नाही, पाणी कनेक्शन नाही आहे त्यांना आजही. पहा, तिथं मीटर त्यांनी ॲक्सेप्ट केलं, मान्य केलं की आम्हाला लाईट दिली आहे, तिथं मीटर आलं आहे, पण पाणी नाही आलेलं. आजही आमचे कामगार नदीचं पाणी पितात. म्हणजे ही आपल्या सगळ्या शिरूरकरांसाठी म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे की शिरूरसारखं स्मार्ट सिटी बनवण्याचं एकीकडे आपण स्वप्न पाहतोय आणि आपल्या भागातील काही वर्ग असा आहे की तो आजही नदीचं पाणी पितोय. मग ही जी दरी आहे ही कुठेतरी बॅलन्स केली गेली पाहिजे. याला काहीतरी मध्यम मार्ग काढला पाहिजे आणि म्हणून सुशिक्षित उमेदवार पुढे येऊन ह्या लोकांचं कल्याणकारी काम केलं पाहिजे असं मला मनापासून वाटलं आणि म्हणून मी ह्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उतरलेली आहे. मॅडम, मला सांगा, आपल्याला कोणती राजकीय पार्श्वभूमी आहे का? नाही, मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझं गाव मूळ राळेगणसिद्धी आहे. आमच्या नसा आणि रक्तामध्ये समाजकारण भिनलेलं आहे. आपण शिरूर नगरपालिकेची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातून उमेदवारी मिळावी हे आपण पहिल्यापासून ठरवलं होतं? तसं पाहायला गेलं तर पवार साहेबांना आम्ही पहिल्यापासूनच मानतो. आपल्या भागामध्ये बऱ्याच लोकांचा पवार साहेबांचा पगडा आहे. कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषी मंत्री म्हणून शरद पवार साहेबांनी अनेक पदं भूषवलेली आहेत आणि त्यांचा अनुभव हा खूप छान आहे, चांगला आहे. आणि अशा अनुभवी पक्षाकडून काम करण्यासाठी मला नक्कीच आवडेल असं मला कुठेतरी मनामध्ये नेहमी वाटायचं. आणि यावेळी मला ती संधी मिळाली. आमदार अशोक बापू पवार साहेबांनी ती संधी दिली.
डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी मला ती संधी दिली. पवार साहेबांनी हा पक्ष उभारून तसं तर सगळ्यांसाठीच खूप छान संधी निर्माण केलेली आहे. त्यामुळे मी उलट त्यांचे आभार मानते, धन्यवाद मानते की मला या पक्षाकडून त्यांनी संधी दिली. तुमच्या स्वप्नातला तुमचा प्रभाग क्रमांक 4 कसा असावा असं तुम्हाला वाटतं? खूप खूप सुंदर आणि मनातला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. एक स्वप्न असतं प्रत्येकाचं, तसं ह्या राजकारणात उतरण्यापूर्वी माझा प्रभाग कसा असावा याचं मीही एक स्वप्न पाहिलेलं आहे. आणि तो प्रभाग असा असावा की इथे ओपन ड्रेनेज सिस्टीम नसावी, क्लोज ड्रेनेज सिस्टीम असावी, रस्ते सुंदर स्वच्छ असावेत, मुलांना खेळण्यासाठी बगीचा असावा, प्लेग्राऊंड असावं, क्रीडांगण असावं मोठं, महिलांना चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅक असावा आणि कुठलीही बिबट्यासारखी दहशत नसावी. महिलांच्या सुरक्षेसाठी, चोरांपासून आणि सगळ्याच गोष्टींपासून मुलींच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे असले पाहिजेत. एंट्री एक्झिट प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे जर असतील तर माझी प्रत्येक मायमाऊली ही या प्रभागामध्ये सुरक्षितपणे राहू शकेल. शिवाय पाण्याचे प्रश्न आहेत. सगळ्यांना मी शिरपूर पॅटर्न पाहिला होता धुळे जिल्ह्यामधला, की दुष्काळी असूनही तिथे 24 तास पाणी मिळतं. तर तो शिरपूर पॅटर्न आपल्या या प्रभागामध्ये, आपल्या या शिरूर नगरीमध्ये आणता येईल का, की 24 तास लोकांना पाणी मिळालं पाहिजे. कारण पाणी ही मूलभूत गरज आहे आणि थोडंफार का होईना माफक किंवा मोफत पाणी हे प्रत्येक नागरिकाला देण्यात जी मजा किंवा आनंद आहे तो खूप छान असेल. आणि ठिकठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये मला असं वाटतं की मोबाईलचं ॲडिक्शन लहान मुलांमध्ये खूप झालेलं आहे. तर हे ॲडिक्शन दूर करण्यासाठी, कारण त्याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे, तर प्रत्येक ठिकाणी चावडी वाचन संकल्पना आणली पाहिजे. मुलांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका उभारल्या गेल्या पाहिजेत की जेणेकरून जे व्यसनाधीनताच आहे एक मोबाईल ॲडिक्शन म्हणजे. कारण आजकाल अगदी वर्ष दीड वर्षाच्या मुलापासून हातामध्ये मोबाईल मिळतो, त्या अगदी 70-80 वर्षाचे वृद्धसुद्धा त्या मोबाईलच्या ॲडिक्शनमध्ये आहेत आणि स्क्रोलिंगमध्ये सगळेजण लागलेले आहेत. स्क्रीन ॲडिक्शन होतं आहे आणि त्याचे दुष्परिणाम हे मानसिक स्वास्थ्यावर होत आहेत. घराघरामध्ये चिडचिड निर्माण झालेली आहेत, भांडणतंटे वाढलेले आहेत. तर कुठेतरी वाचन जर केलं तर विचारांना तुमच्या आळा बसेल आणि एक चांगलं विचार करणारा सुसंस्कृत असा हा प्रभाग निर्माण होऊ शकेल. तर अशी खूप खूप स्वप्न आहेत माझ्या प्रभागाबद्दल आणि ती नक्कीच पूर्ण होतील असं मला वाटतंय. आपण आपल्या प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल? नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, माझ्या माय माऊल्यांनो, बंधू भगिनींनो, मी डॉक्टर सुनीता संतोष पोटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाकडून उभी आहे. माझे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. मी तुम्हाला आज हे आवाहन करते आहे, दिनांक 2 डिसेंबरला कुठल्याही भूलथापांना बळी न पडता, कुठल्याही दहशतीला बळी न पडता एक वेल एज्युकेटेड उमेदवार तुमच्या प्रभागामधून उभा राहिलेला आहे. महिला उमेदवार उभी राहिलेली आहे आणि माझा हा प्रभाग बऱ्यापैकी एज्युकेटेड महिला आणि बांधव आहेत माझ्या इथे. शिक्षणाचा वापर करा, सुशिक्षित उमेदवार निवडून द्या. कारण शिक्षण ही अशी गंगा आहे की ती तुमचं सगळं काही स्वच्छ करून टाकते आणि एक निर्मळ राजकारण कसं करता येतं हे आपण या प्रभागामधून पाहू शकतो. विजयी तर मला कराच, पण सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून द्या आणि यासाठी निवडून द्या की पुढची 5 वर्ष मला तुमचं काम करण्याची, सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला भगिनींना सुरक्षितता देण्यासाठी मी ठामपणे उभी आहे. माझं तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की कुठल्याही भूलथापांना, कुठल्याही दहशतीला, कुठल्याही पैशाला बळी न पडता प्रामाणिकपणे, निखळपणे मतदान करा. आणि हो, जे विद्यार्थी बाहेर गावी शिकत आहेत किंवा जॉब करत आहेत त्यांना सुद्धा मी कळकळीनं विनंती करते की तरुणांनो पुढे या आणि शिरूरमध्ये येऊन मतदान करा आणि तुमचा प्रभाग जिथे तुमचं बालपण गेलेलं आहे तो प्रभाग सुंदर सुशोभित करण्यासाठी तुमचं एक मतही खूप कामी येणार आहे. आणि तुम्ही देशाचे भावी नागरिक आहात, तर तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की कंटाळा आळस न करता 2 तारखेला येऊन मतदानाचा हक्क बजावा आणि सर्वाधिक मताधिक्याने शिरूर नगर परिषदेमध्ये मला नक्की पाठवा. मॅडम, तुम्हाला या निवडणुकीसाठी आमच्या महाराष्ट्र लाईव्हतर्फे भरभरून शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. या होत्या डॉक्टर सुनीता पोटे. आपण त्यांच्याशी या
प्रभाग क्रमांक 4च्या समस्या काय आहेत त्याविषयी चर्चा केली. महाराष्ट्रनामा लाईव्हवर ही चर्चा आपण थेट पाहू शकता. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रनामा लाईव्ह शिरूर.